जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 97 पाहणार आहोत. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्याच्या जीवनाचं मुख्य ध्येय हे ईश्वर प्राप्ती आहे. त्यासाठीच हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. समर्थ म्हणतात, या अनमोल अशा मनुष्य जन्माचं दैन्यवाणं जीवन होऊ नये असं जर वाटत असेल तर मुखाने राम म्हणा. समर्थ म्हणतात, मुखी नाम नाही तया मुक्ती कैची. ज्याच्या मुखात राम नाही त्याला मुक्ती कशी मिळणार? या मनुष्य जन्मातच आपल्या जन्म मरणाची एरझार आपल्याला चुकविता येते. इतर जन्मात ते शक्य नाही. आयुष्यभराचं आपल्या पाठीमागे हे जे जन्ममरण लागलेलं आहे ते फक्त नामस्मरणानेच संपवता येते. नामसाधना ही मानवी जन्मातच घडू शकते. म्हणतात ना, याची देही आहे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे. याच जन्मात मुक्त होता येते, नराचा नारायण होता येते. तसं पाहिलं तर मुक्ती 4 प्रकारच्या आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4ही मुक्ती नामस्मरणाने प्राप्त होतात. जो नामस्मरण करतो त्याला काळही घाबरतो. पण या नामस्मरणाच्या आड काय येतं तर तो आपला अहंकार. म्हणून समर्थ म्हणतात, अहंता गुणे यातना ते फुकाची. मी देह आहे असे वाटणे म्हणजे अहंकार. या देहात, या संसारात आपण आसक्त होतो, त्यात गुंतून राहतो. पण ज्यांना मुक्त व्हायचे असेल त्याने आपण ह्या जाळ्यामध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर या देहबुद्धीमध्ये अडकून राहून मी माझं करीत राहिलो तर त्यातून सुटका होणे कठीण आहे. म्हणून मी करता न म्हणता राम करता ही भावना ठेवावी. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आसक्ती धरायची असेलच तर ती भगवंताबद्दल धरावी. या आसक्तीमुळेच आपल्या देहात, मनामध्ये विकार वाढतात आणि हे विकार आपल्याला यातना देतात, दुःख देतात. समर्थांना हेच सांगायचे आहे की या आसक्तीमुळे आपले मन या देहात आणि इतर नाशिवंत वस्तूमध्ये अडकते आणि मग जेव्हा मरण जवळ येते तेव्हा हे सर्व सोडून जाताना खूप यातना होतात. जीव लवकर जाता जात नाही. म्हणून समर्थ म्हणतात, पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा. अर्थात जेव्हा जीवनाचा अंत येईल तेव्हा आपली अवस्था दैन्यवाणी म्हणजे केविलवाणी होईल. पण आपण जर नामस्मरण करीत असू तर आपल्याला या यातना होणार नाही, जिने दैन्यवाणे होणार नाही. आपण जर नामस्मरण करत असू तर आपले जीवनही सुखात जाईल आणि अंतःकाळी यातनाही होणार नाहीत. म्हणून समर्थ कळकळीने आपल्याला सांगत आहे, म्हणा रे म्हणा देवराणा. अर्थात देवाचं नाव घेत राहा, त्याचा कंटाळा करू नका. नामस्मरणाने जीवनाचं सार्थक करून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हरिपाठात म्हटले आहे, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. अर्थात हरिनामाचा उच्चार करीत राहिल्याने मोक्ष प्राप्त होतो. आणि हेच समर्थांना इथे सांगायचे आहे की मुखी नाम नाही
तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा. जय जय रघुवीर समर्थ.